जय श्री कृष्ण. मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. पण आज काय करते, भाजी धुवायचंच काम चालू आहे. काय करावं, रोज भाजी निघते आमची 1500 500 तरी एकच जण काढतं. असं 2000 भाजी आमची चालली आहेत. पण 100 रुपये शेकडा फक्त. डोकंच काम करा ना, काय करा, धुतोय निघतोय चाललंय असंच काम सुरू आहे. आणि आता जसं म्हणतात ना, भाजी खायचा उकडा लावला का, तसंच आहेत. 8 दिवसापासून आमची मेथी काढायचं काम चालू आहे. रोज 2-2.5 हजार भाजी निघते आणि ती अशी काढून कॅरेटमध्ये भरून निघायचं काम सुरूच आहे. आता ती जोर संपत नाही तोवर आम्हाला हेच काम आहे रोजचं. खायला पण भाजी, धुवायला पण भाजी, उपटायला पण भाजी. काय झालं, आणि तिला भाव नाही येत. पण भाव असतं तर अजून भारी वाटतं. असतं वजे उचलायला पण मजा येते मग जर भाव असला. खाली ठेवू का, त्याला नेऊन टाक, तिथं जा करतो. ते लय वल्ल होतं मग. ठीक आहे, ठीक आहे. तिथं खाली ठेवते. हा ठीक. तर तिकडं उपटायचं काम चालू आहे, जुड्या बांधायचं, आणि इकडं आमचे धुवायचं काम सुरू केलं. कारण एकाच वेळेस मग सगळं खूप लांबतं. तर आता 4-4:30 वाजलेत आणि तेव्हापासून आम्ही मेथी धुण्याचं काम सुरू करत असतो. कारण काय होतं, सगळ्या एकत्र जर आलं तर ओलं पण होतं आणि ते निथरायला पण वेळ मिळत नाही. आणि इकडं 3 जण आम्ही इकडं आलोत मेथी धुण्यासाठी. मी, दादा, सांगत असते. आणि शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याची सून आहे, आणि हे काम करणं माझी आवड आहे. आणि असं करत राहणं, आणि हे काम आहे ना, आम्हाला कधीच आळस कंटाळा कधीच येत नाही. पण भाव जर असला ना, आमचा मूड असं असतो, मजा येते मग. आणि हे भरून निथळून कॅरेट खाली ठेवायचे, वर उचलायचं, नाहीतर इथून पडून जातं ना ते. आणि अजूनही जोपर्यंत दिवस माळत नाही तोपर्यंत मेथी काढायचं काम पण सुरू राहणार आहे ना. असं धुवून कॅरेटमध्ये पाणी निथरण्यासाठी पण ठेवतो, म्हणजे तिकडं नेऊन टाकायला. आणि काही जेवढे कॅरेट जास्त भेटले तेवढे तिच्यामध्ये भरतो. एका कॅरेटमध्ये साधारणपणे 40 ते 44 मेथी भरत असतो. आणि त्यामुळं काय होतं, व्यवस्थित लावली की ती भरते. आणि आता मोठी जोडी बांधल्यामुळं 40च बसत आहेत. कारण आता भाव नाही आहे. भाव जर असला तर किती पण मोठी जोडी असो, लहानच दिसते लोकांना. आणि धुतलेले कॅरेट हे तिकडं नेऊन ठेवायचे. मी म्हटलं ना, जितके कॅरेट आहे तितके 40 मेथी भरून एका ठिकाणी ठेवायचे. ते आज ऑलरेडी भरून झालेत. आणि तेव्हा माझ्याकडं कोणी नव्हतं शूटिंग घेण्यासाठी, म्हणून ते दिसत नाही आता. आणि आता इकडं साड्या पसरून ठेवल्यात आणि त्याच्यावरती आम्ही धुतलेली मेथी आणून पसरवतोय. म्हणजे त्या काय होईल, तर पाणी निथरून जाईल. आणि पाणी निथरलं की कोरडी झाली मेथी का ती बिलकुल खराब होत नाही. जर पाणी मेथीत राहिलं तर ती सडल्या जाते. कारण प्रवास करायचा असतो, लांब ट्रॅव्हल, आणि दगदग होती, तशी भाजी सडायला लागती जर पाणी असलं तर. पण अशी पांगून जर ठेवली तर ती सुकून एकदम कोरडी होते. आणि कोरडी झाल्यानंतर तिला किती पण लांब पाठवा, काहीच होत नाही. आणि पाणी जर असलं तर मेथी अशीच गरम असते. आणि गरम मेथी आणि पाणी एकत्र जेव्हा, आणि तिचं गाठोडं बांधलेलं असतं, हे जेव्हा एकत्र येतं ना, तर घाम येऊन सनी ती सडल्या जाते, लगेच घाण वास सुटतो. आणि जिथं जुडी बांधलेली आहेत ना, म्हणजे सुतळीनी, तिथं तर लगेच सडून जाते ती. आणि बोट लावलं की आपण म्हणतो ना की पचकी झाली आहे, तर तशी होत नाही. ही आम्ही अशी प्रोसिजर असती आहे की नाही, फॅक्टरीसारखी आमच्या शेतामध्ये मेथीची फॅक्टरी बघा, प्रोडक्शन सुरू आहेत काम. तर अशा पद्धतीचं काम चाललं आहे आमचं. सणासण धुवायचं इकडं आणि पांगवायचं अशा तिकडं. पद्धतीनं संध्याकाळच्या आधी वल्ल होऊन जातो, तरी पण करावंच लागतं. आणि आता हे आटपत आलं आहे आमचं. आणि आमच्या आदितीची गॅदरिंग पण आहे आज, आणि तिला तिकडं जायचं आहे, तर आम्हाला सगळ्यांना जायचं आहे. पण हे काम आवरल्याशिवाय नाही. त्याच्या आधी धावपळ सुरू आहे, पटापटा आवरायचं आहे. बिचारी वाट बघत असून बरं झालं तिला बस आधी येऊन घेऊन गेली, त्यामुळं तरी वाचलं. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद. सांगितलं ना, मी, योगेश आणि दादा 3 जण मेथी धुतोय. आणि अनिता आणि अजून तिच्या सोबत 2 जणी तिकडं मेथी उपटायचं काम सुरू. आणि जसं जसं उशीर होतो ना मेथीला,
आता रोज मेथीचेच ओझे आणायचं काम चालू आहे. आणून धुवायचं आणि नंतर त्याला कॅरेटमध्ये भरायचं, तिकडं सुकवायचं आणि मग मार्केटला पाठवायचं. हेच चालू आहे. आणि ही मेथी बघा किती भारी दिसते, कारण ही संध्याकाळच्या टायमाला काढलेली एकदम फ्रेश. धुण्याच्या आधीच किती छान दिसते ना, आत्ताच टाकलीत. आणि आताच्या पेक्षा कधी छान दिसते? सकाळी तर एकदम भारी. आणि म्हणतात ना ताजं ते ताजं असतं. हे बघा आत्ता उपटलेली मेथीच्या जुळ्या एकदम फ्रेश दिसत आहेत, धुण्याच्या आधीच एकदम छान आहे ना. घरामध्ये कसे आपले मल्टीनॅशनल कामं चालतात, मल्टीप्लस इकडं एक तर इकडं एक. आणि मी अंगठी ह्या बोटात काढली, कारण माझी खूप वेळेस अंगठी हरवल्या गेलेली आहेत. आणि आता मेथी धुवायचा स्टॉक संपला आहे, तर मग आम्ही काय केलं आता हा कुट्टी करून घेतलेला चारा आहे मुरघास. तर तो मुरघास आता संध्याकाळची वेळ झाली, त्यांना खाऊ घालायचा आहे. तर गाईसाठी बैलासाठी आणून टाकणं आहे तिकडं. तर बघा कसे छान खात आहेत एकदम. मी म्हटलं ना खूप आवडीनं खाती, तर हे असे लगेच सुरू झाली. आणि हा चारा ना खूप आवडीनं खातात आणि मला त्यांच्या घंट्यांचा आवाज फार आवडतो है ना. आणि आता सध्या 5 वाजलेत म्हणून ते बाहेर आहेत, तर त्यांना एक एक टोपलं बाहेर टाकलेत. आणि रात्री ते मध्ये पत्रामध्ये बांधतात, तर तिकडं पण एक एक टोपलं नेऊन टाकायचेत, म्हणजे ते संध्याकाळच्या टायमाला छान खातील. तर असं पद्धतीचं काम सुरू असतं. एकाच वेळेस खूप सगळे कामं करायचे असतात ॲडजस्ट करून सनी. आणि परत माझी मेथी इकडं बघा सांडून गेली आहेत. आणि इकडं मी उचलून ठेवलं होतं पाणी निथळण्यासाठी, कारण मी ओल्ली होत होती सारखी. तर नंद्याने लगेच एक जुडी उचलली बघा, इकडून तयारच असतात खाण्यासाठी. पहिले इकडून ठेवलं होतं, तर ह्या लाडूनी उचलली होती छोट्या. तर आता हे आणून टाकण्यात लगेच थोडासा नजरहाटी दुर्घटना घटी म्हणतात तसं करून टाकलं त्यांनी. आणि इकडं पण हळूहळू बघा माझं पूर्ण साड्या ह्या 5-6 साड्या आहेत त्यात आथरलेल्या, तर त्या सगळ्या मेथीनी भरून गेल्यात एकदम मस्तपैकी. आणि आता पाणी पाजून त्यांना गाईना त्यांना पण मध्ये करायचे आहेत, कारण मेथी पण याच्यामध्ये नाही येत आता. तर दुसरा आणायला चाललाच आहे योगेश, तो तिकडून दिसतोय ना पाठीमागं. तर खूप लांब आहेत, कारण अंतर खूप जास्त झालं आहे, त्यामुळं मध्ये मध्ये वेळ मिळतोय तर ते. आणि आता हिला पण पाणी पाजून मध्ये बांधायचे आहेत, कारण आता बाहेर चारा खाऊन पण झाला आहेत आणि वेळ पण झाली आहे. दूध काढायचं पण असतं आम्हाला किती 5:30 ते 6 तसं पण आता सरकारी डेअरीपेक्षा आम्ही आमच्या गावात अजून एक अमूलची डेअरी आली आहे, त्यामुळं रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही दूध जमा करू शकतो. त्यामुळं आम्हाला ही भारी संधी मिळाली. आणि आता हिचं पाणी पिऊन झालं की आपण आटपूया सगळं. तर अशी सगळी आम्ही मेथी धुवून वाळू घातल्यासारखी पांगून ठेवली आहे, म्हणजे ती सुकून जाईल. मग तिचे गाठोडे बिठोडे बांधून सनी मार्केटला जातील. आणि आता याला परत किती वेळेस हातातून जाते एक जुडी आमच्या, बघितलं ना. तर आता आतून तिच्या अशी ढीक रचून मार्केटला सकाळी 4 वाजता न्यायचं, 3:30-4 वाजता इथून ढळली पाहिजे. इथून तर वजे बांधायचे गतुडी वजे बांधायचे, हा ना तेच ना, गाठोडे बांधून सनी ते बी चांगले रचून व्यवस्थित, तेव्हा ती गाडीत जागा पुरती. आणि आता लय जीव जमलेत सगळ्यांचा, गॅदरिंगला जायला बी मूड नाही राहिलाय. तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल धान्याच्या गंजीमध्ये बसलेलं आणि आजूबाजूला धान्य पसरलं आणि त्याच्यावर खेळायची पण भारी मज्जा असते. तशी मी भाजीमध्ये बसलेली सध्या, जिकडं बघावं तिकडं भाजीच भाजी. म्हणून आम्हाला ना ज्या वेळेस आमच्या शेतामध्ये जे भरपूर पिकतं ना, खाऊ वाटत नाही, कारण आम्ही 24 तास त्याच्यामध्येच असतो. डोक्यात पण झोपलं तरी तेच असतो, कारण उठायचेत आणि हिला पॅक करून न्यायचेत. तर असं सगळा कारभार सुरू आहेत. आणि आता आम्हाला घरी निघायचं आहे, कारण आमच्या आदितीची आज गॅदरिंग आहे फास्ट. तर हे नंतर कोणाला तरी सांगून आता करून घेऊया. आणि रोज मेथी काढायचं काम चालू आहे, रोज तेच चक्र. दुपारनंतर मेथी काढलेली भारी दिसते, एकदम फ्रेश ताजी. आणि जेवढी मेथी उशिरा उपटली ना तितकी भारी येते का वहिनी, एकदम हाऊत कसं दिसतो, एकदम छान दाखवत टकाटक.
आणि जितका जितका उशीर होतो ना तेवढी ताजी तवानी भाजी दिसते, फ्रेश एकदम. तर आता सुकून झालेली आहेत भाजी. आता तिचे पुन्हा गठ्ठे भरायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही पुन्हा फट्टे आथरवले. आणि आता ही सुकवून घेतलेली भाजी आपण जसं फॅक्टरीमध्ये पॅकिंग ते वगैरे असतं ना, तशी पॅकिंग करतो म्हणावं लागेल आता ही. तर शेती पण एक फॅक्टरीच आहे. त्या फॅक्टरीमधनं एवढे सगळे उत्पन्न वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स बाहेर पडतात, तर ते असे. तर आज बघा आमच्या मेथीचा गट्टा कसा बांधतो आम्ही आता. कारण कॅरेट आमच्याकडं एवढे कॅरेट नाही आहे. एवढे जर कॅरेट असते तर पूर्ण टॅम्पो आमच्याच याने भरून जाईल. त्यामुळं कॅरेट कमी होते, तर आम्ही त्याला असा पर्याय शोधतो. आणि हा जुनाच पर्याय आहे. कॅरेट तर आत्ता आलेत, पहिल्यापासून असंच भाजायचं. आता ही धुवून निथळून आता ही मस्त एक रचून व्यवस्थित मंडीला जाणार. तर खाली बघा कसं ओलं झालंय. आणि कारण तिचं पाणी पूर्ण जे एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी होतं ते निघून गेलंय. आता मी फक्त आणून देणार, योगेश हा जोड्या लावून घेणार आणि तन्वी टाकते. कारण असं वाटून वाटून काम केलं की पटकन पण होतं आणि व्यवस्थित पण होतं. तर जोड्या आणून द्यायचं. तर कशी घाई गोंधळ चालतं आमचं बघितलंच. भारी मजा असते पण. आणि याला जर भाव असला ना मग आमचा मूड तर फार उडतो. आता भाव नाही आहेत तरी एवढं जोरात चालू आहेत बघा. आणि जर भाव असता तर काय असतं, खूप खुशीत गाडी असते मग. कारण इतकं ओझं वाहून पण जर हातात तुमच्या पैसे नाही मिळाले तर त्याचं दुःख काय असतं हे फक्त एक शेतकरी जाणू शकतो. आणि विचार करा, तुम्ही सगळ्या ठिकाणी भाव करू शकत नाही. तुम्ही फक्त भाव करतात फक्त भाजीपाल्याजवळच. नाही तर ON-MRP बघतात आणि लगेच बिल देऊन मोकळे होतात. पण शेतकऱ्यांची भाजी म्हटलं की मग बघा कसा भाव चालतो हे. आणि विसरू नका की शेतकरी जिवंत आहेत तोपर्यंत सगळ्यांना पैशाचा किती पैसे असले तरी ते खाऊ शकत नाही शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय. तर त्यांच्याही पदरात काहीतरी गेलं पाहिजे, हा कुठेतरी उद्देश राहू देत जा. तर हे माझं काही तुम्हाला हे नाही, एक विनंती आहे नम्रतेची. असं काही टोमणे वगैरे काही समजू नका. कारण याच्यातून पण खूप गैरसमज लगेच करतात. आम्हाला बोलायला सुद्धा अधिकार दिलेला नाही आहे, पण तरी असं सांगू वाटलं. कारण माझी हे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत सगळे, तर त्यांच्याशी मी बोलू शकते ना, सांगा बरं कमेंट्समध्ये. आणि आमचे गठ्ठे किती छान रचलेत, सुंदर दिसत आहे ना डोंगरासारखे. तर ह्या सगळ्या सुंदर डोंगरासारखे रचलेल्याला आमची सकाळपासून मेहनत होती. पण त्याच्या आधी मेथीला वावर तयार करण्यापासून सुरुवात असते. तर आता मला सांगा मुलांनो, मुलं पण माझे व्हिडिओ खूप आवडीने बघतात. मेथी तुम्ही ताटातून आवडत नाही म्हणून काढून फेकली तर आमची किती मेहनत फुकट जाते. आणि तुमच्या आईची पण भाजी बनवताना, बरोबर आहे की नाही? तर आतापासून सगळ्या भाज्या आवडीने खायच्या आहेत, बरोबर की नाही कृष्णा? जरा हो. तर कोणी फेकणार नाही, कारण बघताय तुम्ही आमची मेहनत किती चालू आहे. तरी तुम्हाला ही फक्त आजचीच दिसते, पण याच्या आधी आणि शेतात पण तिला उपटलंय, तिकडं जुड्या बांधल्यात, पुन्हा झाकून ठेवल्यात सारख्या उन्हापासून संरक्षण केलंय. तर आणि अजूनही ती मार्केटला जाणार, अजून हे ओझे टेम्पो जाणार, टेम्पोतून खाली मंडीत जाणार आणि तिथून मग फिरत आणि इकडे कॅरेट भरलेले. आता याला झाकून टाकायचं म्हणजे घासत नाही मग डायरेक्ट. त्याला बांधणार, त्याच्यावर झाकण. तिघांचे 3 डोके आणि 3 गठ्ठे आमचे छान रेडी झाले. त्याला वरून एक साडीच्या कपड्याने झाकून घेतलंय, म्हणजे तिला हवा लागली तरी फ्रेश राहिली पाहिजे, कारण हवेनी पण सुकल्या जाते ती. तर आता छान गठ्ठे बांधून घेणार आणि आता थोड्या वेळाने तर टेम्पो पण येणार. आणि आज आदितीची गॅदरिंग होती तर आम्हाला तिकडं पण जायचं आहे, हे सगळं आवरून सनी. तर बघूया आता किती वेळ होतोय, कारण तिची बिचारी तिकडं वाट बघत असेल. तर आमच्या व्हिडिओत कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि तुमच्या कोणाला असं वाटत असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा. आणि संध्याकाळच्या वेळेला आमचं शेत किती सुंदर दिसतंय, बरोबर आहे की नाही? तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. आवडला तर लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.